इयत्ता 8वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 6, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. भारतात सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. 2. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरविण्यात आले. 3. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. गोपाळ कृष्ण गोखले, मुंबई आणि लोकमान्य टिळक याखाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. ब. नावे लिहा. मवाळ नेते गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. जहाल नेते लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल. प्रश्न दुसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली. मुद्दा पहिला. अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. दुसरा मुद्दा. संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. मुद्दा तिसरा. भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. चौथा मुद्दा. दोन्ही संस्कृतीतील अभ्यास केल्यानंतर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे याची जाणीव भारतीयांना झाली. पाचवा मुद्दा. आपल्या प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. प्रश्न दुसरा. भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले. मुद्दा पहिला. राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले. मुद्दा दुसरा. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. मुद्दा तिसरा. अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. मुद्दा चौथा. भारतीय राष्ट्रसभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पाडून चालणार नाही असे टिळकांचे मत होते. मुद्दा पाचवा. पण अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला व तडजोड अशक्य झाल्याने अखेरीस भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट पडले. प्रश्न तिसरा. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले. मुद्दा पहिला. हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. मुद्दा दुसरा. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने त्याला खतपाणी घातले. मुद्दा तिसरा. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. मुद्दा चौथा. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड झाल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. प्रश्न तिसरा. टिपा लिहा. 1. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. मुद्दा पहिला. भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे. 2. परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे. 3. लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे. 4. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे
ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. दुसरा प्रश्न, वंगभंग चळवळ. मुद्दा पहिला, बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. दुसरा मुद्दा, 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. तिसरा मुद्दा, भारतभर निषेध सभाद्वारे सरकारचा निषेध केला गेला. या चळवळीला वंगभंग चळवळ असे म्हणतात. मुद्दा चौथा, वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. मुद्दा पाचवा, असंतोषाची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. तिसरी टीप, राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री. मुद्दा पहिला, 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते. दुसरा मुद्दा, याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. तिसरा मुद्दा, स्वदेशी म्हणजे आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री यांचा एकत्रितरित्या वापर करणे. मुद्दा चौथा, परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी होय. ही राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री आहे. त्यापुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. प्रशासकीय केंद्रीकरण, आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आणि वृत्तपत्रांचे कार्य. पुस्तकात सुरुवातीलाच या मुद्द्यांचे विश्लेषण केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचे आहे आणि प्रत्येक मुद्द्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे. प्रशासकीय केंद्रीकरण केले आणि प्रशासनाच्या सोयीसाठी, लष्कराच्या जलद हालचालींसाठी ब्रिटिश सरकारने जे दळणवळणाची साधने उपलब्ध केली, रेल्वे, रस्ते, त्याचा भारतीयांना सुद्धा उपयोग झाला. त्यातून राष्ट्रभावना वाढीस लागली. आर्थिक शोषण, तर शेतीचं व्यापारीकरण केलं, शेतीचा कणा मोडला, कामगार वर्गाचे शोषण केले, मध्यम वर्गावर नवनवे कर लादले, हे येईल आर्थिक शोषणमध्ये. पाश्चात्य शिक्षण, पाश्चात्य शिक्षणामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता या नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी असा विचार रुजू लागला. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, पाश्चात्य संस्कृती आणि भारताच्या संस्कृतीचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर भारतीयांची अस्मिता जागृत झाली. त्यानंतर वृत्तपत्रांचे कार्य, वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली आणि अशा वृत्तपत्रातून सरकारच्या धोरणांवर टीका केली जाऊ लागली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना. मग या म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना होण्यापूर्वीची पार्श्वभूमी इथे तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. धन्यवाद.